याबरोबरच जागतिक नृत्य दिन 2025च्या नृत्योत्सव 2025 हा सोलापूरमधील सर्व शास्त्रीय नृत्य संस्थांचा एकत्रित संयुक्तपणे केलेला हा नृत्योत्सव संपन्न होतोय। शेवटच्या टप्प्याकडे वळताना आता सर्व कलाकारांना आणि त्यांच्या संस्थांच्या गुरूंना प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान केला जाणार आहे। मी आदरणीय प्रमुख पाहुणे श्री विजयदादा साळुंके यांना विनंती करतो, त्याचबरोबर सर्व ज्येष्ठ गुरु यांना विनंती करतो की त्यांनी रंगमंचावर यावे। सर्व विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी आपल्या आपल्या ग्रुपमध्ये मागे येऊन थांबायचं आहे। एकेका ग्रुपनी उजव्या बाजूने यायचं आहे आणि डाव्या बाजूने बाहेर जायचं आहे। शेवटी सगळ्यांचा ग्रुप फोटो काढला जाईल, त्यासाठी सर्वांनी उपस्थित राहायचं आहे, कोणी लगेच बाहेर जाऊ नये। पालक, रसिक, विद्यार्थी यांना विनंती करतो की आपण थोडा वेळ शांततेत बसा। आज आपण जो परफॉर्मन्स इथं पाहिला तो परफॉर्मन्स तुम्हाला कसा वाटला याच्यासाठी तुम्ही किती जोरात टाळ्या वाजवता हे मला पाहायचं आहे आता। हां, सर्वांचं लक्ष आहे। याचा अर्थ एक लक्षात ठेवा, आज या हॉलमध्ये जेवढे लोक आहेत, जेवढे विद्यार्थी आहेत, जेवढे पालक आहेत, जेवढे रसिक आहेत, ते सोलापूरमध्ये असलेल्या 10 लाख लोकांमधले भाग्यवान आहेत। तुम्ही आता जो परफॉर्मन्स तुम्ही पाहिलेला आहात, स्वर्गीय आनंद देणारा हा परफॉर्मन्स होता। आपण सगळेच स्वर्गात होतो आणि स्वर्गात जे काही नृत्य सादर होतात त्याचा आपण या ठिकाणी आस्वाद घेतलात। आपण सगळे भाग्यवान आहोत, त्यात मी जास्त भाग्यवान आहे की हे सगळं काय करतात, आई आपली स्वयंपाक करते, सर्व दळून आणण्यापासून सगळं काम करते आणि आपण आयतं बसून खातो। तसं आम्हाला वाटलं की हे सर्व गुरु जे आहेत या सर्व गुरूंनी इतक्या कष्टाने ह्या मुलांकडून हा परफॉर्मन्स बसून घेतला आणि आपण आयतं पाहतोय, याचा एक वेगळा आनंद आपल्याला आहे। हे सर्व या विद्यार्थ्यांचे जे गुरु आहेत, या गुरूंना आपण सर्वांनी सल्यूट केलं पाहिजे, सर्वांना आपण सलाम केला पाहिजे, टाळ्या वाजवून यांचं कौतुक केलं पाहिजे। याचं कारण असं आहे, तुम्ही आम्ही सामान्य कुटुंबातले आहोत, सामान्य नागरिक आहोत, पण लक्षात घ्या आपलं संपूर्ण आयुष्य ज्यांनी या कलेसाठी सादर करतात, समर्पित करतात, त्यांचं खरोखर या आपल्या या कलेचं त्यांनी जे काही सादरीकरण देतात, जे मुलांना शिकवतात, ही मोठी कला आहे। यांची पुढची पिढी, आता मी पाहिलं अश्विनी असेल, शिल्पा असेल, सरांचे शिष्य आहेत, त्यांची मुली आता ते करतील। आता मी पाहिलं काल परवा दिवशी मनीषा ताईंचं इथं स्कूलचा एक कार्यक्रम होता, त्यांची मुलगी त्यांच्या या पूर्ण कार्यक्रमामध्ये नॉन स्टॉप ताल बोलत होती। ती खरोखर मला कौतुक वाटलं की तुमची पिढी तयार होते। एक विशेष आहे, ही कला संपवू नये म्हणून हे जे लोक प्रयत्न करतायत, हे सोलापूरला आपण भूषणावं आहे। सोलापूरचं हे आपली सांस्कृतिक ठेवा आहे, हा ठेवा आपल्या सर्वांसाठी एक विशेष असं सोलापूर शहरासाठी सांस्कृतिक ठेवा ठेवण्यासाठी हे लोक प्रयत्न करतायत। तुम्ही थोडं शांत बसावं म्हणून मी तुम्हाला लेक्चर दिलं। आता मात्र सर ऋषिकेशला मी माईक देतो। ऋषिकेश आणि त्यांची टीम जी आता यंग आहे, शिल्पा असेल किंवा त्यांची ही जी टीम असेल, अश्विनी असेल, सर यांना तुम्ही सगळ्यांनी प्रोत्साहन द्यायचं। सिनियर लोकांनी मनीषाताई असतील, गड्डम सर असतील, त्यांच्या ज्या काही नव्या कल्पना आहेत त्या कल्पनेला सुद्धा आपण त्यांचाही आदर केला पाहिजे। आपण त्यांच्या मागं उभं राहूया आणि आता जे काही घडेल सोलापुरामध्ये, कथ्थक असेल, भरतनाट्यम असेल की तत्सम जे काही नृत्याचे प्रकार असतील, त्याच्यासाठी आपण सगळ्यांनी सेवा या ठिकाणी अर्पित करूया। एवढं बोलतो आणि ऋषिकेशला विशेष धन्यवाद देतो। टाळ्या वाजवा ऋषिकेशसाठी, सर्वांनी वाजवा। गड्डम सर सर्वांचे गुरु आहेत, मनीषाताई आहेत, पण आता पुढची पिढी तयार झाली पाहिजे। हे तिघं चौघं जे करतायत त्यांना सलाम। जय हिंद, जय महाराष्ट्र। मी प्रमुखपणाने विनंती करते की गड्डम सरांच्या दोन्ही ग्रुपच्या डान्सना सर्टिफिकेट द्यावे। महत्त्वाचं या ठिकाणी बोलायचं राहिलं माझं, या संपूर्ण जे मला वाटतं 36 डान्स परफॉर्मन्स या ठिकाणी झाले, हे 36 डान्स प्रकार कुठले होते, ज्या पद्धतीने निवेदकाने सांगितलं, त्यांचा जो अभ्यास आहे त्याच्यासाठी निवेदकांसाठी आपण टाळ्या वाजवूया। फार सुंदर,
मला त्यांचं नाव माहीत नाही, पण फार सुंदर त्यांनी या एकेका प्रकाराचं. एकता कांबळे, श्रीकांत कांबळे माझे मित्र आहेत, DYSP होते. हां, फार सुंदर निवेदन तुम्ही या ठिकाणी केलेलं आणि अभ्यास पूर्ण केलेला. यांच्यासाठी टाळवा, जोरात वाजत. मनीषा ताईंच्या ग्रुपनी रेडी राहायचंय. मनीषा जोशी ताईंच्या ग्रुपनी रेडी राहायचंय. मनीषा ताईंच्या दोन्ही ग्रुपनी स्टेजवरती यावे. ऋषिकेश पागे सरांच्या विद्यार्थ्यांना मी विनंती करते की त्यांनी रंगमंचावर यायचं आहे. दीपा लिमये ताईंच्या ग्रुपनी रंगमंचावर यायचं आहे. ग्रुपनी तयार राहायचं आहे. यानंतर अमृता घंदुरे यांच्या संघाने तयार राहायचं आहे. विद्यार्थ्यांना विनंती आहे की त्यांनी लवकरात लवकर रंगमंचावर यायचं आहे. काम माझ्याकडे दिलेलं आहे. औपचारिकरित्या मी आभार प्रदर्शन करत आहे. त्यानंतर आमचे गुरु पण आभार प्रदर्शन करतील. सुंदर या रेशीम गाठी ऋणानुबंध ठाऊक नव्हते, एकमेकांना शोधित होते. आगमन झाले शुभयोगाचे, नाते जुळले निमित्त होते कार्यक्रमाचे. होते हे बंध रेशमांचे, होते हे बंध रेशमांचे. आभार प्रदर्शनाची संधी आज मला इथे लाभली आहे. आज आपल्या नृत्योत्सव आशुतोष नाटकर सरांनीही आपल्याला वेळ दिला, त्यांचीही मी आभारी आहे. या कार्यक्रमात सहभागी असलेले छोटे कलाकार, त्यांना नृत्याचे धडे देणारे सोलापुरातील सर्व नृत्य गुरूंचे मी आभार मानते. आज ज्यांच्यामुळे कार्यक्रमाला शोभा आली असे जमलेले सर्व प्रेक्षक, पालक वर्ग यांचेही मी आभार मानते. कार्यक्रमासाठी लाईट व साऊंडचे काम पाहिलेले प्रकाश कासेगावकर यांचे सुद्धा मी आभार मानते. कार्यक्रमाचे सुंदर निवेदन सूत्रसंचालन केलेल्या कुमारी मैत्रेयी पात्रुटकर, कुमारी एकता कांबळे यांचेही आभार. कार्यक्रमाचे फोटोग्राफर निलेश
कोटा यांचे आभार. थिएटर अवेलेबल करून देणारे स्मृती मंदिरचे मॅनेजर यांचे आभार. आणि अनौपचारिकरित्या पुढचे कारभार मी रघुनाथ गड्डम सरांना पुन्हा एकदा आवाहन करते. हा कार्यक्रम आणि ज्या सगळ्या नृत्यगुरूंना एकत्र आणलेला आहे असा ज्याची ही कल्पना आहे असा ऋषिकेश पागे या सरांचेही खूप खूप आभार. आजचा कार्यक्रम इथेच संपन्न पूर्ण झाला असं मी संयोजकाच्या वतीने जाहीर करते.